मी तुम्हाला 2 पेत्र 3 अध्याय 9 वचनाबद्दल सांगू इच्छितो. यात खूप काही गोष्टी आहेत, तर मी लवकर तुम्हाला सांगेन. प्रभू आपल्या वचनाविषयी कधी विलंब लावत नाही, कधीच नाही. मग ते आरोग्याविषयी असू द्या, सुटकाविषयी असू द्या किंवा जगात पुन्हा येण्याबद्दल. आणि तो दिवस निश्चित करण्यात आलेला आहे. येशूला देखील माहीत नाही, फक्त पित्याला तो दिवस माहीत आहे आणि देवाने तो काळ कमी केला आहे. जसे काही लोक विलंब मानतात, त्यांना देवाचे वचन माहीत नाही, आपल्या पित्याचे हृदय देखील माहीत नाही. परंतु तो आपल्याविषयी धीर धरून आहे. तो अत्यंत संयमी आहे. कुणाचा नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही. त्याला ते नको आहे. तुम्ही जे देवाच्या हातातील एक वेळेस तेजस्वी तारा होता, घाणी आणि दुर्गंधीने भरलेले काळा निखारात आले, जे वाईट आणि खोटे आहे. येशूकडे परत या, तो तुम्हाला क्षमा करेल. सर्वांनी पश्चाताप करावे ही देवाची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही पश्चाताप करता, देवाला आनंद होतोय. चला आपण प्रार्थना करूया. हे पित्या, आता या व्यक्तीबद्दल आनंद कर, कारण हा व्यक्ती म्हणत आहे, मी पाप केले आहे, मी चूक केली आहे, एखाद्या जगिक माणसासारखे जीवन जगलो आहे, कुजलेल्या माणसासारखे केवळ चुकीचे काम करत आलो आहे. परंतु हे देव, आता या व्यक्तीला खरा आणि खोल पश्चाताप होऊ दे, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की देवा तुझ्यापासून किती दूर ते गेले आहे, भटकले आहे आणि धावत परत तुझ्याकडे येतील. मी या व्यक्तीला आता आशीर्वाद देतो आणि त्याच्यातील प्रत्येक बंद साखळीचे सैतान आणले तर तोडून टाकतो. येशूच्या नावाने बाहेर निघ. आशीर्वाद बना माझ्या बंधूंनो.